जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याचे चित्र आपण अनेक ठिकाणी पाहतो। पण या विद्यार्थी गळतीला आळा घालण्यासाठी गोंदिया तालुक्यातील खर्रा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेने गेल्या 3 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी समर कॅम्प सुरू केलेत। या समर कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याच्या तसेच छंद जोपासण्याच्या आणि हस्तकलेच्या माध्यमातून स्वतः काही वस्तू तयार करण्याच्या कला या 6 दिवसाच्या समर कॅम्पमध्ये शिकवल्या जातात। याचा फायदा या शाळेतील विद्यार्थ्यांना होत असल्याने विद्यार्थ्यांनी या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। परिणामी शाळांमधील पटसंख्या वाढते। सर, शहरामध्ये काय असतं, वेगवेगळ्या उन्हाळ्यात सुट्टी लागल्यानंतर वेगवेगळे शिबिर लावले जातात आणि शहरातील विद्यार्थी याचा लाभ घेतात, परंतु आपल्या खेड्यापाडी ग्रामीण क्षेत्रामध्ये असं नसते। आणि म्हणून आमच्या शाळेनं यावर्षी आजच्या 3रा वर्ष आहे आणि इथं उन्हाळी शिबिर चे आयोजन करून इथं मुलांना आर्ट अँड क्राफ्ट, कागदापासून बनवणाऱ्या वस्तू, सेल्फ डिफेन्सचे धडे, नृत्यांची प्रॅक्टिस आणि अजून वेगवेगळ्या पेपरवर्क आणि आंब्याच्या पानांपासून उपयोगी तोरण बनवणे, मास्क बनवणे, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना या 6 दिवसामध्ये शिकायला मिळाल्या। हो सर, 2022-23मध्ये माझी शाळा आदर्श शाळा या अभिनव उपक्रमामध्ये जिल्ह्यातून पहिली आली आणि मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुक्यातून पहिली आली। 2018मध्ये माझ्या शाळेची पटसंख्या फक्त 80 होती सर, आणि आता या घडीला माझ्या शाळेची पटसंख्या 160 झाली। जवळजवळ 5 वर्षात दुप्पट पटसंख्या झाली, कारण की आम्ही शाळेला चांगला गुणवत्तापूर्वक उपक्रम देऊन विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो सर। या शिबिरामध्ये सर गोंदियावरून काही म्हणजे स्वयंस्फूर्त युवक युवती इथं येऊन त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले आणि आज ह्या समर कॅम्पच्या कमाल कार्निवलच्या शेवटचा दिवस असल्यामुळे सायकलिंग संडे ग्रुप जे गोंदियावरून इथं आला आणि त्यांनी संपूर्ण गावामध्ये सोबत रॅली काढून पर्यावरण बचाव, सायकल चलाव ह्या पद्धतीनं या गावामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न सायकलिंग संडे ग्रुपने केला सर। 3 वर्षापूर्वी या शाळेची पटसंख्या 80 होती, परंतु गेल्या 3 वर्षांपासून या शाळेत समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेतला। विद्यार्थ्यांसाठीच्या नवनवीन उपक्रमांचा फायदा आज या शाळेतील विद्यार्थ्यांना होत असून 80 वर असणारी पटसंख्या आता 160 वर गेली आहे। नुकतीच गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपने या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी काढत प्रदूषण वाचवा, सायकल चालवा असा संदेश देण्याचं काम केलं आहे। या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना हस्तकला, चित्रकला, क्राफ्ट, साहसी खेळ यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात। असा आदर्श इतर शाळांनी घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत। देखिए, जब हमने यहाँ विज़िट किए थे, अलग अलग स्कूलों में हम विज़िट देते रहते हैं, तो हमें लगा कि शहर के बच्चों को तो बहुत सारी चीज़ें बहुत आराम से मिल जाती है, लेकिन जिला परिषद स्कूल के बच्चे जो गांव में पढ़ने भी दूर दूर से आते हैं चल के, उनके लिए कुछ किया जाए। तो हमने सोचा कि इन्हें एक समर कैंप दिया जाए जिसमें इनके स्किल को डेवलप किया जाए कि ये स्वयं रोज़गार खुद कर पाए आगे बड़े होकर। तो बहुत सारी चीज़ें हमने इसमें सिखाए, जिसमें आर्ट एंड क्राफ्ट की बहुत सारी चीज़ें थी। डॉक्टर्स टीम ने आके यहाँ पे थोड़ा जागरूकता दिए कि हमें स्वास्थ्य और दांतों की सफाई और ये सब कैसे करना चाहिए। सेल्फ डिफेंस, जहाँ बच्चों को बहुत ज़रूरी है कि अपनी सुरक्षा कैसे की जाए, उस पर हमने थोड़ा सा एक सेशन करवाए। डांस का हमने सेशन कराए, क्योंकि बहुत सारी चीज़ें हैं जो बच्चों को पहली बार यहाँ मिली है और यहाँ बच्चों का उत्साह देख के हमें बहुत अच्छा लगा कि इस तरह के कैंप हर गांव में हर जगह होने चाहिए, क्योंकि गोंदिया तहसील में ऐसे बहुत सारे जिला परिषद स्कूल है जहाँ अब भी बहुत सारे बच्चों को बहुत कम चीज़ें मिल पाती है। तो हमारी रिक्वेस्ट सभी से रहेगी कि हमारे साथ आप सभी जुड़े और इस तरह के कैंप अपने लेवल पे करवाएं। और आज यहाँ साइकिलिंग संडे टीम ने जो गोंदिया से आकर रवि सपाटे सर और उनकी टीम यहाँ पे आके जो साइकिलिंग को लेकर अवेयरनेस की है, वो भी बच्चों के लिए बहुत नया अनुभव था, क्योंकि बच्चे साइकिलिंग तो करते हैं लेकिन उन्हें पता नहीं है कि साइकिल से रेस में भी भाग लिया जा सकता है, साइकिल से पूरी दुनिया का सफ़र किया जा सकता है। तो ये एक जागरूकता अभियान भी हमने आज आखिरी दिन किया, क्योंकि कमाल कार्निवल में हम चाहते थे कि बच्चों को बहुत सारा धमाल मिले, इसलिए हमने इसका आयोजन किया। आमच्या शाळेत आज फॉरम कडून
6 दिवशीतील शिबिर सुरुवात झाले आहे आणि आजचा शेवटचा दिवस आणि आम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत खूप काही गोष्ट शिकलो आहोत आणि पहिल्या दिवशी आम्ही टिश्यू फ्लावर्स बनवायला शिकलो आणि तोरण आणि सेल्फ डिफेन्सचे काही स्टेप्स शिकवले आहेत आम्हाला आणि काल डान्सचे स्टेप पण आम्ही शिकलो आहोत आणि मागील वर्षी आमची शाळा जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे गोंदिया सायकलिंग संडे आणि यांनी आपल्याला आज भेट दिली आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत सायकलिंग राईड पण केली आहे आणि पर्यावरणासाठी आम्ही मेसेज पण दिली आहे, पर्यावरण वाचवा.